श्री गणेशाय नमः। जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराचा फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापै, तोडोनिया भवपाशबंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया, गोपाल कृष्ण भगवान की जय। चौथ्या दिवसाचं वाक्पुष्प आपण श्रवण करीत आहोत। भगवंताचं नाम हे पतितांना पावन करणारं आहे, अमंगलाचा नाश करणारं आहे, जीवनात कृतार्थता देणारं आहे। आणि म्हणून ग्रंथकर्ते भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागावा अशी अपेक्षा व्यक्त करता आहेत। कलियुगामध्ये नाम संकीर्तन हे सोपं साधन सांगितलेलं आहे। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, न लगती सायास जावे वनांतरा। आपण या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर घरीच राहा, सुरक्षित राहा असे शब्द वारंवार ऐकतो आहोत। परंतु संतांनी हीच चर्चा अभंगातून केलेली आहे। ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। किंवा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, समाधान मिळवायचं असेल, भक्ती करायची असेल तर न लगती सायास जावे वनांतरा। तुम्हाला वनामध्ये जायची गरज नाही, पण तुमची भक्ती सश्रद्धा असेल, तुमचा विश्वास असेल तर तो भगवंत सुखे येतो घरा नारायण, तो सुखानं आपल्या घरी यायला तयार आहे। तो संतांच्या घरी वास्तव्याला राहिला। संतांची वेगळ्या प्रकारची सेवा, संतांची कामं, अगदी खालच्या दर्जाची कामं सुद्धा, चोखोबारायाच्या स्त्रीचं बाळांपण सुद्धा भगवंतानं केलं। या भक्ती सुखा करता, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। या वैकुंठातलं सुख भगवंताला रुचलं नाही। या भक्ती सुखा करता हा भगवंत या संतांच्या घरी येऊन राहिला, चंदन उगाळून देत असे, कावडीनं पाणी वाहत असे, पूजेची तयारी करून देत असे। नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला लागली मोठी तहान। आपण अभंग ऐकत असतो, भजन ऐकत असतो, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, उंबरठ्यासी कैसे शिव
आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नावू, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. भगवंत नाथांच्या घरी राहिला, अन्य संतांच्या घरी राहिला आणि पडेल ती कामं या भगवंतांनी करावी. काय केलं संतांनी? संतांनी अनन्य भावाने भगवंताची सेवा केली आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. भगवंताला संतांच्या घरी राहावंसं वाटलं आणि म्हणून ग्रंथकर्ते सुद्धा ग्रंथारंभाला वारंवार हीच विनंती करतायत की भगवंता तुझं नाम माझ्या मुखामध्ये सदैव राहावं. मागील कथेचं अनुसंधान गोमातेची पूजा, ब्राह्मणाचं पूजन, अतिथी पूजन आपण बघितलं. या अध्यायामध्ये सुद्धा ग्रंथकर्ते ब्राह्मण पूजन आपण करतो, तो ब्राह्मण कसा असावा, तर तो षटकर्म करणारा असावा. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलीजे तत्वता, ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा. ब्राह्मण हा ब्रह्मकर्म करणारा असला पाहिजे. ब्रह्म जानाती स ब्राह्मणा, जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. केवळ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मण नव्हे, द्विज म्हटलं जातं. द्विजन्मा म्हणजे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या ब्रह्मतत्वाची जाण करून घेण्याकरता सरसावलेला तो ब्राह्मण. अशा विनयसंपन्न ब्राह्मणाचं, विद्वान ब्राह्मणाचं आपण पूजन करावं. मग म्हणून ऐसे जे का ब्राह्मण ते शूद्रा ऐसे म्हणावे जान, प्रतिग्रह तया लागून न द्यावा जान धर्मिष्ठे. म्हणजे सत्पात्री दान करायला सांगितलेलं आहे. नको ते कर्म करत असेल अशा ब्राह्मणाला आपण दान देऊ नये. आता परघात कर्मे करी नीच यातीची संगती धरी, वाट पाडोनी वस्तू हरी जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुणी जान उदरनिर्वाह चालवी, आपण दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून उपार्जन चालवी जो. असं दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर राहावं असं ग्रंथकर्ते म्हणतायत. जो ब्राह्मणाचे ऋण घेऊन पुन्हा न देत तया परतून, मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित. ब्राह्मणाचं ऋण सुद्धा घेता कामा नये. ब्राह्मणाकडून जर आपण ऋण घेतला असेल तर ते ठरलेल्या कालावधीमध्ये आपण फेडावं. तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही, नेऊनी घाली अपायी रवरव नरकाते. ऐशी अशी ऋण घेऊनी जोन देई मागुत्यानी, तरी तो पचे नरक भुवनी, परिसुटका तया लागुनी असे ना. म्हणजे असं ब्राह्मणाकडून घेतलेलं ऋण जो फेडत नाही
परत देत नाही अशाला नरक भुवनामध्ये वास करावा लागतो. याविषयीचा इतिहास एका कथेद्वारा भगवंत सांगतायत. पुराण कालामध्ये एक प्रसंग असा घडला. ऋणवैर आणि हत्या हे तो न चुके सर्वता, म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवू बरी. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. क्षत्रिय धर्माचं तो आचरण करणारा होता. क्षत्रिय धर्मी परम निपुण अश्वांतरी आरूढ विदेशा लागुनी तो गेला. आणि एकदा पैसा कमवण्याचा उद्देश मनामध्ये बाळगून तो विदेशाला गेला, म्हणजे परदेशामध्ये भरपूर संपत्ती मिळवावी या आशेनं तो गेला. म्हणून पातला विदेशा धना लागी चालली वयसा, वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची. धनाशयाच्या अपेक्षेनं तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. इकडं मात्र माघारी परतही आपल्याला यायचंय हा विचार तो विसरून गेला. सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत, मग मनी उपजला हे तर गृह आशा चित्तात उद्भवली. जवळजवळ 7 मन त्याने सुवर्ण मुद्रा कमवल्या, मिळवल्या. आणि आता कुठंतरी त्याला वाटायला लागलं की पैसा कमवणे तरी काय करायचं आहे, तर आपल्याला कुटुंबाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, माघारी गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याने परत यायचं ठरवलं. निरोप घेऊनी माघारी परतता झाला निज मंदिरी, तव मार्गी काय झाली परी तेची निर्धारी ऐकिजे. आता विदेशामध्ये तो पैसा मिळवण्याच्या उद्देशानं गेलेला होता. परत निघाला. दूरवरचा प्रवास असल्यामुळं यायला बरेच दिवस गेलेत. या कालामध्ये स्नान संध्या वगैरे हे कर्म त्याच्या हातून व्यवस्थित घडलं नाही. लगबग झाली जाण्याची. दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत, येता येता एका मार्गात स्नानाते उत्तरे मध्यान्नी. असा लगबगीने परतीचा प्रवास करत असताना एक ठिकाणी तो दुपारच्या भोजनाकरता उतरला. त्या ठिकाणी जवळच सरोवर होतं, तिथं स्नान त्याने केलं. आणि त्या ठिकाणी एक वारू म्हणजे घोडा उभा होता. त्या घोड्याजवळ त्यानं त्याचं धनाचं गाठोडं वगैरे ठेवलं आणि तो स्नानाकरता निघून गेला. स्नान वगैरे झाल्यानंतर स्नान संध्या केली आणि आपल्या जवळ असलेली शिदोरी सोडली आणि तो भोजन करू लागला. घरची आस लागलेली आहे म्हणून लगबग झाली जाण्याची, मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेटी घेऊ तयेची, परी गाठोडी धनाची विसरला. आता मात्र कुटुंबाची भेट व्हावी अशी त्याची अपेक्षा. आणि परतीचा प्रवास तो गतीने करू लागलेला आहे. परंतु त्या गडबडीमध्ये तो धनाची गाठोडी घ्यायचं विसरला. आणि बैसोनी अश्वावर पाही, निगता झाला लवलाही, द्रव्य आठवूनी तयाचे हृदयी, हर्षे पाही विसरला. त्या आनंदाच्या भरामध्ये द्रव्याचं गाठोडं तो विसरला आणि परत निघाला. म्हणून तो पंतक्रमित तव अनिक एक शूद्र तेथ, येऊन या बैसत शिदोरी सोडित भक्षावया. योग असा की हा निघाला घोड्यावर बसून, गाठोडं त्या ठिकाणी टाकून दिलं. मधल्या वेळामध्ये अजून एक पांथस्थ यात्रेकरू त्या ठिकाणी आला. त्यानं पण त्याचं भोजन वगैरे केलं
आणि त्याच्या दृष्टीस हे धनाचं गाठोडं पडलं. त्याला आनंद झाला. त्याने ते लगबगीनं गाठोडं घेतलं आणि तो पुढच्या प्रवासाला निघून गेला. त्यानंतर पुन्हा एक व्यक्ती त्या ठिकाणी क्षुद्र असलेला तो भोजनाकरता आला आणि तो त्या ठिकाणी शिदोरी खातो आहे. बसलेला असताना तो तेथे शूद्र असे बैसला. पाहुनी तया ते बोलता झाला, तुम्ही येथे केधवा आला आम्हाला सांगीजे. इकडं मात्र उपहार करण्याकरता हा ब्राह्मण एक ठिकाणी थांबला आणि शोधू लागला, तर द्रव्याचं गाठोडं त्या ठिकाणी नव्हतं. चिंतित झाला, भयग्रस्त झाला आणि म्हणून तैसाची अश्वपिटीत येता झाला पूर्वस्थळा ते, जेथे केले असे स्नाना ते आला तेथे लग बगे. त्या पूर्वस्थळावर येऊन पोचला जिथं त्यानं स्नान संध्या वगैरे भोजन केलेलं होतं. तिथं गेल्यानंतर त्याला एक क्षुद्र व्यक्ती बसलेला दिसला आणि त्या ठिकाणी त्या क्षुद्राला त्यानं विचारणा केली की का रे बाबा, या ठिकाणी तू केव्हा आलास? क्षुद्र बोले ते समयी, क्षण एक अवकाश झाला पाही, मग तो म्हणे या ठाई, तुझं सापडले पै माझे. क्षुद्र म्हणे मी नेने सर्वता, तुझा द्रव्यार्थ केवुता, येरू वदे शतसाता, द्रव्यार्थ माझे सुवर्ण. की या ठिकाणी मी थोड्या वेळापूर्वी येऊन गेलो आणि माझं द्रव्याचं गाठोडं मी या ठिकाणी विसरून गेलो आणि तसाच परत गेलो. म्हणून तू पाहिलं का माझं द्रव्याचं गाठोडं? त्यावेळेला त्या शूद्रानं नकार दिला, इथं मी तसं काही पाहिलेलं नाही. मग तया ते म्हणे ते वेळे, बरे झाले ते बरे झाले, परी मी स्वसंतोषे आपुले, अर्धभाग देतो तुते. ब्राह्मण सांगू लागला, मी तुला अर्धद्रव्य देतो, परंतु तू जर माझे ते संपत्तीचे गाठोडे घेतले असेल तर ते देऊन टाक. परंतु त्यानं घेतलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे त्याने नकार दिला. आणि मग हा ब्राह्मण रागिष्ट झाला, त्याचा क्रोध अनावर झाला आणि त्यानं खड्ग घेऊन त्याचा शिरच्छेद केला. शतेक्षीण होऊन अंतरी, म्हणे आता केवता जावे घरी, मग स्वकुटुंबाचे केवी दाऊतरी, म्हणून माघारी मुरडला. आणि मग मनामध्ये खेद आहे, नैराश्य आहे, दुःख आहे आणि या कर्मामुळे त्याला वाईट वाटलं. आणि आता आपला पैसा तर संपत्ती तर मिळत नाहीये, पण माघारी कसं जायचं म्हणून नैराश्याच्या गर्तेमध्ये भरलेला तो परत निघाला.